नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 16 प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत. त्या पुढील प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा. आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन चूज द राईटली पंक्च्युएटेड सेंटेन्स. 4 पैकी योग्य विरामचिन्हे देऊन लिहिलेलं वाक्य कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. 4 पर्यायापैकी जे की योग्य विरामचिन्हे देऊन लिहिलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे योग्य विरामचिन्हे देऊन लिहिलेलं वाक्य आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया. अधोरेखित क्रियापदाचा योग्य प्रकार ओळखायचा आहे. बघता बघता होत्याचे नव्हते झाले. बघता बघता या वाक्याचा अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखायचे, म्हणजे बघता बघता या वाक्याचा प्रकार ओळखायचे. साधित, शक्य, सहाय्यक किंवा आकर्मक क्रियापदाचा कोणता प्रकार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बघता बघता हे कोणतं आहे? साधित क्रियापद आहे. कोणत्या क्रियापदाचा प्रकार आहे? साधित क्रियापदाचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न. 2017-18 विजय हजारे करंडकामध्ये खालीलपैकी कोणत्या संघाने महाराष्ट्र संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला? तामिळनाडू, आंध्र प्रदेश, दिल्ली किंवा कर्नाटक. तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. काय? कर्नाटक हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द ऑप्शन विथ द appropriate suffix to complete the given sentence. While traveling on an aeroplane, you may keep your hand baggage in the dash bin. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओव्हरहेड. ओव्हरहेड म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. ही डॅश मी हिज नेम बट आय डॅश नाऊ. He told me his name but I have forgotten now. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यप्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. खाल्या घरचे वासे मोजणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचे. विद्यार्थी मित्रांनो, हे 2019 साली विचारलेले प्रश्न आहेत तलाठी भरतीसाठी, त्यामुळे ते अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे आपली काठिण्य पातळी कशी आहे प्रश्नांची ते आपल्याला समजून जाईल. काय असल्याचं योग्य उत्तर? खाल्या घरचे वासे मोजणे याचा अर्थ आहे उपकाराची जाणीव न ठेवणे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यामध्ये योग्य ते अव्यय घाला. यश मिळो डॅश न मिळो मी माझे प्रयत्न केले हे महत्त्वाचे ठरते. यश मिळो की न मिळो मी माझे प्रयत्न केले हे महत्त्वाचे ठरते. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता वायू रक्तात नसतो असं सांगितलेलं आहे? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन किंवा कार्बन मोनॉक्साईड. रक्तात नसलेला तर कार्बन मोनॉक्साईड हा वायू रक्तात नसतो. इतर वायू रक्तात असतात. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ही रक्तात असतात. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा. हे 4 वाक्यापैकी योग्य वाक्य कोणतं आहे असं तुम्हाला वाटतं? तर माझे स्वप्न अगदी वेगळे आहे हे योग्य वाक्य आहे, ज्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद हे सगळे योग्य आहेत. ते काय झालं? योग्य वाक्य झालं. पुढचा प्रश्न. चूज द appropriate articles for the given sentence. dash email from dash chairman of dash company about strategic changes went out to all dash employees. आपल्याला काय ओळखायचं आहे? आर्टिकल ओळखायचं आहे. अँड, द किंवा ए यापैकी कोणते आर्टिकल कुठे योग्य आहेत?
तर याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक बी आहे. ॲन ईमेल फ्रॉम द चेअरमन ऑफ द कंपनी अबाउट स्ट्रॅटेजिक चेंजेस वेंट आउट टू ऑल द एम्प्लॉईज, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, ध्वनिक्षेपण या शब्दात एकूण किती जोडाक्षरे आहेत आपल्याला सांगायचं आहे. 2, 3, 1 किंवा 4. ध्वनिक्षेपण या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जोडाक्षरे किती आहेत? 2 आहेत. ते कोणते ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवून सांगायचे. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2019 मध्ये महाराष्ट्र कॅबिनेटने आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागांसाठी EWS शिक्षणामध्ये %% आरक्षण आणि रोजगाराच्या संधी मंजूर केलेल्या आहेत. किती टक्के? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 10% आरक्षण आणि रोजगाराच्या संधी मंजूर केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कंपनीला एथिस्फेअर इन्स्टिट्यूटद्वारे 2019 वर्षासाठी जगामधील अत्यंत नैतिक कंपन्यांपैकी एक म्हणून सन्मानित केले गेले आहे? टाटा स्टील, कोल इंडिया लिमिटेड, इन्फोसिस किंवा SR. कोणती कंपनी आहे जिला एथिस्फेअर इन्स्टिट्यूटद्वारे 2019 वर्षासाठी जगामधील अत्यंत नैतिक कंपन्यांपैकी एक म्हणून सन्मानित केलेलं आहे? अशा कंपनीचं नाव आहे टाटा स्टील. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. ती कंपनी टाटा स्टील ही आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला ग्लोबल फ्युचर ऑफ नेचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? दिव्या कर्नाड, सीमा मेहता, लक्ष्मी कर्नाड किंवा लक्ष्मी मेहता. ग्लोबल फ्युचर ऑफ नेचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली व्यक्ती कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दिव्या कर्नाड यांना ग्लोबल फ्युचर ऑफ नेचर पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. पुढचा प्रश्न, ने एशी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? प्रथमा, तृतीया, संबोधन किंवा चतुर्थी. ने एशी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तृतीया हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. Choose the most appropriate uses to fill in the blank in the given sentence. The student who was expelled from school wanted to have an dash for his expulsion. काय असेल? काय असेल याचं योग्य उत्तर? एक्सप्लेनेशन. wanted to have an explanation for his expulsion. काय ते येणार आहे? एक्सप्लेनेशन. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येणार आहे? पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द अप्रोप्राइट कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. हिज प्लॅन्स डॅश वास्ट वेअर नेवर विजनरी अँड वेअर दो बट. काय असेल याचं योग्य उत्तर? 2 म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार हे दरवर्षी डॅशच्या विविध क्षेत्रामधील उल्लेखनीय भारतीय कार्याला सन्मानित करण्यासाठी दिले जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, राजकारण किंवा भूगोलशास्त्र. शांतीस्वरूप भटनागर हे पुरस्कार. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विज्ञान आणि तंत्रज्ञानच्या विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय भारतीय कार्याला सन्मानित करण्यासाठी दिले जातं. कोणता? शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार. यामध्ये 2 प्रश्न येतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानच्या क्षेत्रातील उल्लेखनीय भारतीय कार्याला सन्मानित करण्यासाठी कोणता पुरस्कार दिला जातो? तर शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार किंवा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार हा दरवर्षी कोणत्या क्षेत्रामधील उल्लेखनीय भारतीय कार्याला दिला जातो? तर तो विज्ञान आणि तंत्रज्ञान. हे 2 प्रश्न तयार होतात ते. पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट सुटेबल डिटरमायनर फॉर द गिवन सेंटेन्स. द स्पीकर आस्क्ड द ऑडियन्स इफ दे हॅड डॅश क्वेश्चन, लिटल, मच, फ्यू, एनी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एनी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द अप्रोप्राइट प्रिपोजिशनल फॉर द गिवन सेंटेन्स. हाऊ हॅज फार्मिंग चेंज डॅश युअर एरिया डॅश रिसंट टाइम. काय असेल याचं योग्य उत्तर?
चेंज इन युअर एरिया इन रिसंट टाइम्स म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भिलाई पोलाद कारखाना येथे स्थित आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड किंवा छत्तीसगड. भिलाई पोलाद कारखाना कोठे स्थित आहे ते सांगायचं आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोड शब्द पूर्ण करा. डॅश डौल. डाम डोल म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, गणिताचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आणि गणित हा विषय जर अवघड जात असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही ऑनलाईन गणिताचे क्लासेस जॉईन करू शकता. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द काय असेल. गटात न बसणारा शब्द ओळखायचे. गाळणे, गाळ, गळा किंवा गाळीव. तर याचं योग्य उत्तर आहे गाळीव. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. Elizabeth, who lives in London, is 32 and works for the BBC. योग्य विरामचिन्ह देऊन लिहिलेलं वाक्य कोणतं आहे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे, जे की योग्य विरामचिन्ह देऊन लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. शी, काहीच नाही आवडले मला यातले. केवल प्रयोगी अव्यय, उभयनामी अव्यय, शब्दयोगी अव्यय किंवा क्रियाविशेषण अव्यय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केवल प्रयोगी अव्यय हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण 2019 या वर्षामध्ये पद्मभूषणने सन्मानित केलेले भारतामधील पहिले किन्नर आहे. सत्यश्री शर्मिला, जयिता मोंडल, प्रीतिका रेशिनी, नर्तिकी नटराज. हा प्रश्न दोनदा विचारलेला आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे नर्तिकी नटराज. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विणकाम आणि विणकाम केलेले वस्त्र या क्षेत्राच्या विकासासाठी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अलीकडे योजनेची घोषणा केली. कापड, रेल्वे, आरोग्य किंवा वित्त. तर याचं योग्य उत्तर आहे कापड. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अटेनिंग दी 2030 अजेंडा डिलिव्हरिंग ऑन आवर प्रॉमिस या थीमसह जागतिक शाश्वत विकास शिखर बैठक WDS 2019 डॅश मध्ये आयोजित केली गेली होती. नवी दिल्ली, हैदराबाद, भोपाळ या पटना. काय असेल याचं योग्य उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. पर्याय क्रमांक 1 हे आपला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. वाक्यातील विविध घटकांच्या परस्पराशी कोणता संबंध आहे हे स्पष्ट करून सांगणे याला डॅश म्हणतात. वाक्य पृथक्करण, वाक्य संकलन, वाक्य प्रचार किंवा वाक्य प्रकार. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाक्य पृथक्करण हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द हायलाइटेड ॲडम्स या फ्रेज. A big builder from a place from which stone is extracted fell down the road. तर याचं योग्य उत्तर आहे क्वरी. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. Choose the correct form of verb that is in agreement with the subject. Each of the suspected men dash arrested by the police at once. हॅज बीन म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. हॅज बीन अरेस्टेड बाय द पोलीस ॲट वन्स. पुढचा प्रश्न, एप्रिल 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लगेचच खालीलपैकी कोणी मानवीय हक्क उल्लंघनाशी संबंधित अनेक लेख लिहिले. बेंजामिन गुय हार्मोनियन, नीरज बडवार, राजू भारतन, अनुभा भोसले.
तर याचं योग्य उत्तर आहे बेंजामिन गुई हॉर्निमन. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द अप्रोप्राइट कलेक्टिव्ह नाउन टू कंप्लीट द सेंटेन्स. डॅश वॉज फाउंड ॲट द रन्स ऑफ द टेम्पल साइट. A colony of bats. A colony of bats was found at the ruins of the temple site. A colony of bats म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. मतदारांची नोंदणी करणे ही डॅश संविधानात्मक जबाबदारी असते. वैयक्तिक मतदार, निवडणूक आयोग, केंद्र शासन किंवा राज्य शासन. तर याचं योग्य उत्तर आहे निवडणूक आयोग. म्हणजे मतदाराची नोंदणी करणे ही निवडणूक आयोग संविधानात्मक जबाबदारी असते. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.